नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर या गावातील शरद भास्कर पवार या शेतकऱ्याने नांदगाव खंडेश्वर येथील कृषी केंद्रातून घेतलेले आपल्या शेतात विठ्ठल या जातीचे पराठीचे बियाणे पेरले, परंतु या पराठीला कापसाची बोंडेच आली नाही। त्यांनी ज्या कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी केले याची तक्रार देण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालय येथे गेले असता त्यांनी त्यांना पंचायत समिती येथे तक्रार देण्यास सांगितले। त्यामुळे या शेतकऱ्याने आता काय करावे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। आपल्याला नुकसान भरपाई देण्याकरिता प्रशासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। मायबीन आता रिपोर्ट कुठं द्यावा? तर एका माणसानं चर्चा दिला का तू काही मरू नको म्हणे, तहसीलीमध्ये जा रिपोर्ट करून दे, तुला भरपाई भेटू शकते म्हणे। मग त्याच्यामध्ये मी पाहिलं काहीच नाही। मायबीन कोणची पयाटी लावली तर पयाटी लावली बा विठ्ठल, तर म्याले हरे विठ्ठल विठ्ठलच करून टाकलं। आता करावं काय? काय माल नाही, पाठ्या आहे हे कागद मग गेलो त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला लावला 7-12, त्याला लावला हे कर म्हणे हे कर, ते पंचायत समितीमध्ये सगळं केलं। मग रिपोर्ट दिला। मग रिपोर्ट दिल्याच्या नंतर काय झालं का बा आम्ही टाकू शकतो, आम्ही कोकीज करू शकतो। कोकीज केल्याच्या नंतर मी आजही गेलो पयाट्या दाखवाले नगरपालिकापाशी नाही कृषी केंद्रामध्ये गेलो। मग त्याच्यामध्ये गेलो तर आम्ही घेऊ शकतो म्हणे, तिथं मोठा साहेबाकडं कागदपत्र जाईन म्हणे, तेव्हा तुमची भरपाई होईल म्हणे। एक असं भरपाई होऊ नाही शकत म्हणे। कर्जाचं मग काय आहे का बा 75,000 रुपये लावले, 3 इंधन झाले, डवरे झाले, त्याले फुवारे झाले 5-6, त्याला एकही बोंड नाही। साहेब आता मी काय करू गड्या? 75,000 रुपये कर्ज आडाच्या मुळे ते आता का मन काय वाटते का एंडीचा डबा घ्यावं का काय द्यावं, कसं कर्ज फेडावं, कसं काय फेडावं। AS न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव खंडेश्वर वरून श्याम शिंदे व उमेश चौकडे।